जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनालाही जाहीर पाठिंबा, सरकारनं गांभीर्यानं विचार करावा. आनंदराज आंबेडकर. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला हलक्यात घेऊ नये, त्यांच्या भावनांची कदर करा. त्यांनी काही होणार नाही हा भ्रम दूर करावा. आमच्या आंदोलनास पाठिंबा असून सरकारनं त्यावर तात्काळ आणि गांभीर्यानं विचार करावा, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांनी दिली. बुधवार 22 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनालाही जाहीर पाठिंबा व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचाराचा निषेध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. टीईटी, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचं प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असल्याचं ते म्हणाले. अशा गंभीर घटनांची नैतिक जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारून तातडीने राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा आदर्श सत्ताधाऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा असं सांगितलं. जबाबदारी स्वीकारण्याची परंपरा लोकशाहीत महत्त्वाची असून सत्तेवर राहण्यापेक्षा नैतिकतेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या सर्व दिल्लीमध्ये असणाऱ्या जंतर मंतर मधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे आणि मी ज्या पद्धतीने एक मुलगी सिरियस आहे, अनेक मुलं 17-18 वर्षाची हात आणि इतर म्हणजे मुलींना सुद्धा प्रचंड लागलेला आहे. तर त्याबद्दल मी या देशाच्या सरकारचा निषेध करतो की या पद्धतीने लोकशाहीमध्ये जर तुम्ही लोकांना वागवत असाल तर तुम्हाला लोकांनी बसवलं, त्यांना लोकांनी खाली करायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपल्याला मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करू नका आणि लोकांची रास्त मागणी आहे असं माझं म्हणणं आहे की या इथे टीईटीचा पेपर फुटतो, या इथे नीटचा पेपर फुटतो. हे सर्व पेपर फुटण्यामागे जे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. अरे एकेकाळी रेल्वे मिनिस्टर या देशाचे लाल बहादूर शास्त्री होते. एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा आदर्श इथे ठेवला पाहिजे. न अपेक्षा खुर्चीवर चिटकून राहणे हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जनता सहन करणार नाही. भाजप सरकारमध्ये आहे त्यांना आंदोलन मोडीत काढायचं असं म्हणायचं. सरकार प्रयत्न करते दडपशाहीचा, पण मला पूर्ण खात्री आहे की या देशातली आता तरुणाई जागलेली आहे आणि आता हे आंदोलन दडपण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. हे सत्ताधाऱ्यांना असं वाटत असेल तर ते त्यांची भूलचूक होईल एवढं मी नक्की सांगतो. धन्यवाद.